आज आपण बघणार आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 2. त्यामध्ये आहे ऑन्कोलॉजीचा चॅप्टर. आपला ऑन्कोलॉजी बघणार आहे. ऑन्कोलॉजी टॉपिकचे नाव काय? हार्मोनल थेरपी, जीन थेरपी, इम्युनोथेरपी आणि क्वालिटेटिव्ह केअर. एवढे आपण 4 टॉपिक बघणार आहोत. थेरपी म्हणजे काय? हार्मोनल थेरपी इट्स इन्व्हॉल्व Hormonal therapy is involved in the manipulations of the endocrine system through exogenous or the external administrations of a specific hormones, particularly steroid hormones or drugs which inhibit the productions or the activity of such as hormone or hormone antagonist. मीन्स काय? जे पण आपण हार्मोन्स थेरपी म्हणजे काय, जे पण पेशंटचे आपण एंडोक्राइन सिस्टमला काय, जे आपली एंडोक्राइन सिस्टमला आपण ज्यावेळेला एक्सटर्नल ॲडमिनिस्टर करतो एखादा स्पेसिफिक हार्मोन, ओके, किंवा एखादा स्टेरॉइड हार्मोन किंवा ड्रग्स असेल, किंवा आपण इनिबिट करायचं असेल आपल्याला प्रोडक्शन ऑफ हार्मोन्ससाठी, सो ही हार्मोनल थेरपी आपण त्यामध्ये. नॉट ऑल कॅन्सर रिस्पॉन्ड टू हार्मोन therapy, but only those who are hormone sensitive and hormone dependent, such as breast, prostate, endometrium and the adrenal cortex. ओके, जे पण ऑल कॅन्सरचे असतात आपल्या बॉडीमध्ये ते हार्मोन्स थेरपीवर रिस्पॉन्ड करत नाही प्रॉपरली, पण असे काही हार्मोन सेन्सिटिव्ह आपल्यावरती डिपेंडेंट असतात, जसे की ब्रेस्ट आहे, प्रोस्टेट ग्लँड आहे, एंडोमेट्रियम आहे, त्यानंतर ॲड्रेनल कॉर्टेक्स आहे, हे जे हार्मोनल थेरपीवर डिपेंडेंट होऊ शकतात. इंडिकेशन्स काय हार्मोनल थेरपीची? इफ सर्जरी अँड द ट्रीटमेंट इज नॉट पॉसिबल. जर का सर्जरी आणि ट्रीटमेंट पॉसिबल नसेल तर आपण हार्मोनल थेरपी देतो. इफ कॅन्सर रिमेन्स अँड कम आफ्टर द सर्जरी अँड ट्रीटमेंट. सपोज कॅन्सर जर का होत असेल आणि जर का आपण सर्जरी नंतर किंवा ट्रीटमेंट नंतर सुद्धा आपण हार्मोनल थेरपी ही पेशंटला देऊ शकतो. ऍडजव्हंट टू रेडिएशन थेरपी. ओके, आपण त्यासोबत रेडिएशन थेरपी सुद्धा ऍडजस्ट करू शकतो. त्यानंतर बिफोर सर्जरी और रेडिएशन. ओके, आपण बिफोर सर्जरी हार्मोनल थेरपी देऊ शकतो आणि बिफोर रेडिएशन देण्याच्या अगोदर सुद्धा आपण हार्मोनल थेरपी पेशंटला देऊ शकतो. मेजर क्लासेस ऑफ हार्मोनल एजंट्स लाईक हायड्रोकोर्टिकॉइड्स, एस्ट्रोजन, अँटी एस्ट्रोजन, अँटी ॲड्रोजन, प्रोस्टेस्टिन, प्रोजेस्टिन, त्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन रिलीजिंग हार्मोन LHRH, ल्युटिनायझिंग हार्मोन रिलीजिंग अँटीगोनिस्ट LHRA. जे मेजर क्लासेस आपण बघतोय हार्मोनल एजंटची, त्यामध्ये अगोदर फर्स्ट ॲड्रोजन आपलं हार्मोन कोणत्या आहे? ॲड्रोनोकॉर्टिकॉइड्स हा हार्मोन आहे. एस्ट्रोजन सुद्धा हार्मोन आहे. अँटी एस्ट्रोजन हा सुद्धा हार्मोन आहे. अँटी अँड्रोजन सुद्धा हार्मोन आहे. प्रोजेस्टिन सुद्धा हार्मोन आहे. आणि LHRA सुद्धा आपल्याला हार्मोन्स मध्ये इम्पॉर्टंट क्लासेसमध्ये मेजर रोल करतात. त्यामध्ये ॲड्रोनोकॉर्टिकॉइड्स म्हणजे काय? जसं की मिनरल्स कॉर्टिकॉइड्स असेल, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स असेल आणि अँड्रोजेन्स असेल. त्यामध्ये मॅनेजमेंट आपण काय करतो? अॅक्यूट लिम्फोडोब्लास्टिक ल्युकेमिया, ज्यांच्यामध्ये लिम्फोडोब्लास्टिक ल्युकेमिया आहेत, क्रोनिक लिम्फोडोब्लास्टिक ल्युकेमिया आहेत, ओके, हॉडकिन्स लिम्फोमा आहे, नॉन हॉडकिन्स लिम्फोमा आहे, मल्टिपल मायोलेमा आहे. अशा लोकांमध्ये आपण काय करतो? ॲड्रोनोकॉर्टिकॉइड्स हार्मोनल थेरपी देतो. त्यानंतर एस्ट्रोजन डायथिल सल्फेट्रॉल हे एक्झाम्पल आहे. जसं मॅनेजमेंट मध्ये कशामध्ये आपण एस्ट्रोजन देतो? प्रोस्टेट कॅन्सर असेल आणि ब्रेस्ट कॅन्सर असेल, त्यामध्ये आपण एस्ट्रोजन हार्मोनल थेरपी देतो. अँटी एस्ट्रोजन लाईक टेमोक्सिफेन, रेलोक्सिफेन, त्यानंतर टोराफाईन, त्यानंतर फ्लुवेस्ट्रेट, त्यानंतर ड्रोलिक्झिफेन हे एक्झाम्पल आहे अँटी एस्ट्रोजनचे. मॅनेजमेंट आपण कशामध्ये करतो? त्यांचं कशामध्ये यूज करतो? अँटी एस्ट्रोजन हार्मोन ब्रेस्ट कॅन्सर मध्ये. अँटी अँड्रोजन मध्ये कोणतं आहे? ग्लुटामाइड आहे, ओके, युलेक्सिन, त्याला आपण सेकंड मोस्ट नाव दिलेलं आहे, बायकॅल्क्युलेटामाइड, ओके, कॅस्कोडेक्स, त्यानंतर क्रिप्टो, त्यानंतर आहे कायरोप्रोटे, एक मिनिट, ओके, बायकॅल्क्युलेटामाइड आहे, ओके, ॲसोडेक्स आहे, त्यानंतर कायप्रोट्रेनोन आहे, त्यानंतर ॲसिडेट आहे,
त्यानंतर सायप्रोटेट आपण त्याला नाव बोलतो. त्यानंतर न्यूलॅटामाइड आहे, ओके. नॅलाड्रोन आपण त्याला बोलतो. मॅनेजमेंट आपण कशामध्ये यूज करतो? अँटी अँड्रोजन हार्मोनचं प्रोस्टेट कॅन्सर मध्ये आपण यूज करतो. प्रोजेस्टिन मध्ये काय? मेथड मेट्रोक्सी प्रोस्ट्रोन ऍसिटेट, हायड्रोक्सी ऑक्सिप्रोस्टेन, त्यानंतर कॅप्रोट, त्यानंतर मेगास्ट्रॉल ऍसिटेट. हे ब्रेस्ट कॅन्सर किंवा एंडोमेट्रियल कॅन्सर मध्ये आपण यांचं प्रोजेस्टिनचा यूज करतो. ओव्हरिंग कॅन्सर असेल, प्रोस्टेट कॅन्सर असेल तर आपण हे यांचं प्रोजेस्टिनचा यूज करतो. त्यानंतर लुटिनायझिंग हार्मोन LHRH, रिलीजिंग हार्मोन. त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं आपण तर ल्युप्रोलाइड, नेफ्रिलिन, ओके, गोस्ट्रेलिन, ट्रायपोट्रिलिन, त्यानंतर आहे हिस्ट्रेलिन. हे एक्झाम्पल आहे. मॅनेजमेंट आपण कशामध्ये करतो? मेनोपॉझल, प्रीमेन्स्ट्रुअल और प्री मेनोपॉझल किंवा पोस्ट मेनोपॉझल वुमन्स मध्ये आपण यूज करतो ब्रेस्ट कॅन्सर साठी. लुटिनायझिंग हार्मोन रिलीजिंग अँटागोनिस्ट मध्ये आहे ॲब्रालिक्स अँड डिगार्लिक्स. हे दोन एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कशामध्ये यूज करतो? आपण ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सर मध्ये यूज करतो. व्हॉट इज द जीन थेरपी? आता आपण जीन थेरपी बघू. जीन थेरपी म्हणजे काय? आतापर्यंत आपण हार्मोनल थेरपी बघितली होती. आता आपण जीन थेरपी बघणार आहे. जीन थेरपी म्हणजे काय? ही एक्सपेरिमेंटल टेक्निक राहते जे की करेक्ट करतात जे पण डिफेक्टिव्ह जीन्स आहे आपल्या बॉडी मधले त्याला एखाद्या डिसीज पासून डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात. मोस्ट कॉमन जर का जीन थेरपी आपण इन्व्हॉल्व केली त्यामध्ये तर नॉर्मल जीन रिप्लेस करतो आपण ॲबनॉर्मल जीन मध्ये, ओके. अदर अप्रोचेस काय आहे त्यामध्ये? रिप्लेसिंग द म्युटेड जीन दॅट कॉज द डिसीज विथ द हेल्दी कॉपी ऑफ जीन्स. जे पण म्युटेड जीन्स असतात त्यांना आपण काय करतो? रिप्लेस करतो, कॉपी करतो त्याची, आणि जे काय जीन्स मध्ये हेल्दी जीन्स मध्ये आपण त्याची कॉपी करतो. इनॅक्टिव्हिटी करतो, त्यांना नवीन आउट करतो. ज्यावेळेला म्युटेड जीन्स प्रॉपरली फंक्शनिंग करत नाही त्यावेळेला आपण त्यांना इनॅक्टिव्हेट आणि नवीन आउट करतो. इंट्रोड्यूस करतो आपण त्यांना न्यू जीन्स मध्ये बॉडी मध्ये आपल्या, आणि फाईट करायला लावतो आपल्या डिसीज सोबत. सोमॅटिक जीन थेरपी म्हणजे काय? अफेक्ट ओनली वन द टार्गेटेड सेल्स इन द पेशंट्स अँड नॉट पास ऑफ फ्युचर जनरेशन. शॉर्ट लाईफ बिकॉज इट इज अ सेल इन द मोस्ट टिश्यू ultimately die and are replaced by a new cells. Transporting the genes to the target cells or the tissue is also problematic, appropriate and acceptable for many disorders including cystic fibrosis, muscular dystrophy, cancer and the certain infection of disease. सोमॅटिक जीन थेरपी म्हणजे काय? ज्यावेळेला एखादी आपल्यावरती सेल अफेक्ट करतो, आपला टार्गेटेड सेल आहे पेशंटचा, तो त्या ठिकाणी पास करत नाही न्यू जनरेशन साठी, ओके. मग जो सेल आहे तो सेल हा शॉर्ट लाईफ पिरियड साठी राहतो, मग तो रिप्लेस करतो नवीन सेल्स मध्ये. त्यावेळेला ट्रान्सपोर्टेशन होतं एखाद्या जीन्सचा टार्गेटेड, त्यावेळेला टिश्यू काय करतात? प्रॉब्लेमॅटिक त्या ठिकाणी फेस करतात. अप्रोप्रिएट आणि ऍक्सेप्टेबल आपण काय करतो? डिसऑर्डरला त्या ठिकाणी अप्रोप्रिएट आणि ऍक्सेप्टेबल करतो. इन्क्लुडिंग काय करतो आपण? त्यांना सिस्टिक फायब्रोसिस असेल, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असेल, कॅन्सर असेल, सर्टन इन्फेक्शन असेल, डिसीज असेल, त्यावेळेला आपण जीन थेरपी, सोमॅटिक जीन थेरपी इन्व्हॉल्व करतो. टाइप्स ऑफ सोमॅटिक जीन थेरपी म्हणजे काय? एक्स विवो, इन विवो. एक्स विवो म्हणजे काय? सेल्स आर मॉडिफाईड आउटसाइड द बॉडी अँड देन दे ट्रान्सप्लांटेड बॅक इन अगेन. म्हणजे जे सेल्स आहे ते आपण मॉडिफाय करतो कुठं? बॉडीच्या बाहेर, आउटसाइडला, आणि ते ट्रान्सफर करतो पेशंटच्या बॉडीमध्ये. दॅट इज कॉल्ड अ व्हायवो बिकॉज द सेल्स आर ट्रीटेड आउटसाइड द बॉडी. आणि ती सेल कुठं ट्रीटमेंट त्याची देतो आपण? आउटसाइड द बॉडीला. इन विवो मध्ये काय? जीन्स आर चेंज इन सेल्स व्हेन द सेल्स आर स्टील इन द बॉडी. जीन्स काय करतात? चेंज करतात सेल्सला ज्यावेळेला सेल्स कुठे असतात? बॉडीमध्ये असतात त्यावेळेला. कॉल्ड इन द व्हायवो बिकॉज द जीन्स आर ट्रान्सफर टू द सेल इनसाइड द पेशंट बॉडी. त्या ठिकाणी सेल्स आहे जी की रिमूव्ह करतो आपण पेशंटच्या बॉडीमध्ये. मग ते सेल आहे जे लॅबोरेटरी आपण ज्यामध्ये चेंजेस वगैरे काय रिप्रोड्यूस करतो आपण, त्या जीनला आपण इन्सर्ट करतो व्हायरसेस मधून, आणि त्या जीनला आपण काय करतो? व्हायरस सोबत मिक्सअप करतो सेल पासून पेशंटच्या. त्या सेलला आपण काय करतो? पेशंटच्या
त्या ठिकाणी फॉर्म करतो. त्यानंतर अल्टर आपण फॉर्म केल्यानंतर इंजेक्ट करणार पेशंटच्या बॉडीमध्ये. मग जर का जेनेटिकली जर का अल्टर झाला असेल तो काय प्रोड्यूस करणार तो प्रोटीन आणि हार्मोन. ओके. कॅन्सर इम्युनोथेरपी म्हणजे काय? कॅन्सर इम्युनोथेरपी म्हणजेच की इट इज ऑल्सो समटाइम्स इट इज अ बायोलॉजिक थेरपी. त्याला आपण बायोलॉजिक थेरपी सुद्धा बोलतो, बायोथेरपी सुद्धा आपण त्याला बोलतो. सो त्यामध्ये आपण ट्रीटमेंट काय करतो की एक सर्टन टाइप ऑफ इम्युन सिस्टम असेल पेशंटची बॉडीची, त्यामध्ये आपण त्याला फाईट करायला लागतो डिसीज सोबत कॅन्सरच्या. स्टिम्युलेट काय करतो आपण त्यांच्या ओन सिस्टम बॉडीला स्टिम्युलेट करतो आणि प्रोग्रेस करायला लावतो त्यांच्या बॉडीमध्ये. गिव्ह करतो आपण त्यांना काय देतो आपण इम्युन सिस्टम कंपोनंट आपण त्यांना देतो. कॅन्सर इम्युनोथेरपीमध्ये आपण काय करतो की इम्युन सिस्टम जे आहे पेशंटची त्याला रिजेक्ट करायला लावतो कॅन्सरला, आणि मेन आपण काय स्टिम्युलेट करतो पेशंटच्या इम्युन सिस्टमला आपण अटॅक करायला लावतो एखाद्या मॅलिग्नंट ट्युमर सोबत, आणि रिस्पॉन्सिबल काय भेटणार आपल्याला डिसीज कंडिशन आहे रिड्यूस होणार. इम्युन सिस्टम आणि फंक्शनिंग त्यांची इम्युन रिस्पॉन्स कशी आहे, ज्यावेळेला आयडेंटिफाय करतो आणि डिस्ट्रॉय करतो आपण फॉरेजन ॲबनॉर्मल सेल असेल आपल्या बॉडीमध्ये, त्यांना स्पेसिफिकली आणि नॉन स्पेसिफिकली आणि इननेट इम्युनिटी आणि ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी त्यामध्ये वर्कअप करतात. टाइप्स ऑफ इम्युनोथेरपी कोणते कोणते आहेत? मोनोक्लोनल अँटीबायोटिक्स असेल त्यामध्ये कोणते? नेक MABS, कॉन्जुगेटेड MABS, रेडिओलेबल, किमोलेबल, इम्युनोटॉक्सिन्स, कॅन्सर वॅक्सिन्स, नॉन स्पेसिफिक इम्युन थेरपीज, सायटोकायनेस आणि इंटरल्युकिन. सायटोकायनेस म्हणजे काय आहे? प्रोटीन मॉलिक्युल्स आहे जो की हेल्प करतो पेशंटच्या डायरेक्ट इम्युन सिस्टम सोबत, आणि सेल काय रिलीज करतो? सायटोकायनिन काय करतो? हा मॅसेंजर सेल आहे जो की एकापासून अनदर इम्युन रिस्पॉन्स पर्यंत जातो आणि त्यांना त्या ठिकाणी सांगतो. व्हेरियस टाइप ऑफ सायटोकायनेसिस त्या ठिकाणी प्रेझेंट असतात, नॅचरली प्रोड्यूस होतात आपल्या बॉडीमध्ये. इन कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये आपण सायटोकायनेस का यूज करतो? कारण की लॅब आणि इंजेक्टेड करण्यासाठी पेशंटच्या बॉडीमध्ये नॉर्मली प्रोड्यूस करण्यासाठी सायटोकायनिन. मग त्यामध्ये दोन कॉमन सायटोकायनेसिस आहे जे की यूज करतो आपण इम्युनोथेरपीमध्ये. एक आहे इंटरल्युकिन आणि दुसरा एक आहे इंटरफेरॉन अल्फा. ओके. इंटरल्युकिन काय करतो? नॅचरली प्रोड्यूस करतो बॉडीमध्ये, हेल्प करतो फाईट करण्यासाठी इन्फेक्शन सोबत, ॲटिमन डिसीज सोबत असेल. कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये काय करतो? तो टार्गेट करतो की ॲडॅप्टिव्ह इम्युन सिस्टम त्या ठिकाणी सेल्स डेव्हलप करायचे. टी सेल्स आणि बी सेल्स काय रिस्पॉन्ड करणार त्याच्यामध्ये ट्युमर, आणि पण हा काय हेल्प करणार आपल्याला बॉडी प्रोड्यूस करायला लावणार अँटीजन, फायटिंग करायला लावणार त्यांच्यासोबत, आणि स्टिम्युलेट करायला लावणार बी सेल्स प्रोड्यूस काय करायला लावणार तो अँटीबायोटिक्स. इंटरफेरॉन अल्फा काय करतो? जो की सेव्हरल प्रोटीन्स पासून बनतो आपल्या बॉडीमध्ये, तो काय करणार? व्हायरस आणि बॅक्टेरियाला ऑफ करायचा प्रयत्न करणार. इन कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो? अल्फा काय करतो? हेल्प करतो बॉडीला जनरेट करण्यासाठी इम्युन सिस्टम मध्ये, आणि तो काय डेंट्रिक करतो की आपल्या सेल्स मध्ये मायक्रोफेजेस असेल तर डिझाईन काय करणार? अटॅक करणार अनहेल्दी सेल्सवर अटॅक करणार इंटरफेरॉन अल्फा सेल्स. आता टाइप्स ऑफ मोनोक्लोनल अँटीबायोटिक्स काय? एक डिफरंट टाइप ऑफ मोनोक्लोनल अँटीबायोटिक्स आहे जे की यूज करतो आपण कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. नेक्स्ट मोनोन्युक्लियर अँटीबायोटिक्स म्हणजे काय की ज्या की वर्क करतात स्वतःबद्दल, आणि त्या ठिकाणी नो ड्रग्स त्याच्यामध्ये ॲडिक्टिव्ह असतात, ॲडिशन असतात. पण मोस्ट कॉमन टाईप काय जे की यूज करतात ते ट्रीटमेंट करण्यासाठी कॅन्सरला. मोस्ट जर का नाही आपण MABS जर का अटॅच बघितला अँटीजन आणि ऑन कॅन्सर सेलला तो अटॅच असतो, तो वर्क का करतो? बाइंडिंग करण्याचं काम करतो, आणि अदर्स नॉन कॅन्सर सेल असेल त्यांना फ्री प्रोटीन प्रोव्हाइड करतो. नेक वाला काय करतो? नेक MABS वर्क करतो डिफरंट वेज मध्ये, जसे की बूस्ट पॉवर वाढवणे इम्युन सिस्टमची त्या अगेन्स्ट कॅन्सरच्या. ओके. त्यानंतर मार्क करणे बॉडी इम्युन सिस्टमला, डिस्ट्रॉय करणे कॅन्सर सेलला. ओके. ॲल्युमिटोझुमॅब काय करतात माहिती का? कॅम्प आहेत ज्या की यूज करतो ट्रीटमेंट करण्यासाठी आपण क्रोनिक लिम्फोटिक ल्युकेमियासाठी. ओके. मग ते काय फाउंड अप करतात आपल्या बॉडीमध्ये लिम्फोसाइट्स त्या ठिकाणी स्टार्ट करतात आणि अटॅच करायला लावतो आपल्या अँटीबॉडीज मध्ये, अटॅक करायला लावतो आपल्या इम्युन सिस्टमला डिस्ट्रॉय करण्यासाठी नवीन सेल. कॉन्जुगेटेड नॉन न्यूक्लिएटेड अँटीबॉडीज काय करतात? ते किमोथेरपी सारखी जॉईन करतात, आणि रेडिओ ऍक्टिव्ह पार्टिक्युलर साठी कॉन्जुगेटेड मोनोन्युक्लियर अँटीबायोटिक काय करतात? जे की हार्मोनिक डिव्हाइसेस असतो, जे की होमिंग डिव्हाइसेस असतो त्यांचे स्वतःचा, तो सप्टम्स काय करतो? डायरेक्टली कॅन्सर सेलला अटॅक करतो,
अटॅक केल्यानंतर सर्क्युलेट करणार आपल्या बॉडीमध्ये आणखी जोपर्यंत त्याला हुकअप भेटणार नाही, टार्गेट अँटीजन भेटणार नाही तोपर्यंत. डिलिव्हर झाल्यानंतर काय करतो, तो सबस्टन्स जो आहे तो मिडल त्याला मोस्ट इम्पॉर्टंट त्या ठिकाणी नीट देतो, डॅमेज करायला लावतो नॉर्मल सेल्सला, अदर पार्ट ऑफ आपल्या बॉडीचा. कॉन्जुगेटेड काय करतो, कॉन्जुगेटेड काय करतो, समटाइम्स रेफर करतो आणि टॅग करतो, लेबल करतो त्यांना आणि लोड करतो आणि अँटीबायोटिकला आपण ऍडमिनिस्टर करतो. रेडिओ लेबल अँटीबायोटिकला आपण काय करतो, एक स्मॉल रेडिओ ऍक्टिव्ह पार्टिकल्स असतात, अटॅच करतात एकमेकांना. ओके, ॲब्रुटोमोपॅथ, टायझेक्टाइन, त्यानंतर झेओलिन हे एक्झाम्पल आहे रेडिओ ऍक्टिव्ह रेडिओ लेबल बी सेल्सचा. अँटीबॉडीज डिलिव्हर होतात रेडिओ ऍक्टिव्हली डायरेक्ट कोणाला, बी सेल्सला, आणि ते यूज करतो आपण नॉन हॉडकिन्स लिम्फोमासाठी. ठीक आहे. आता वॅक्सिन्स काय डायरेक्टली डू नॉट डायरेक्टली प्रिव्हेंट कॅन्सर बट आर यूज टू ट्रीटमेंट ऑफ स्पेसिफिक कॅन्सर प्रिव्हेंट कंडिशन दे मे बी कॉज कॅन्सर. वॅक्सिन काय करतात, प्रिव्हेंट करू शकत नाही कॅन्सरला, बट समटाइम्स ते ट्रीटमेंटसाठी सुद्धा यूज केल्या जातात वॅक्सिन्स. वॅक्सिन्स काय करतो आपण दोन कॅटेगरीज मध्ये करतो, प्रोफायलॅक्टिक प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन्स काय करतात, अटॅक करतात कॅन्सरमध्ये, HPV वॅक्सिन असेल, त्यानंतर स्पेसिफिक स्ट्रेन ऑफ ह्युमन पॅपिलोमा लिंक, मोस्ट कॉमन केस ऑफ सर्वायकल थ्रोट असेल, आयन असेल, अदर्स कॅन्सर सेल्स असेल, बॅसिलस क्लायमेट ग्युरिन वॅक्सिन असेल, BCG वॅक्सिन्स. एक्झाम्पल आहे बॅक्टेरियल इंजेक्शन करण्यासाठी. ज्यावेळेला आपली ब्लॅडर कॅन्सर झाला असेल ना, त्यावेळेला आपण कोणती वॅक्सिन त्या ठिकाणी ऍडमिनिस्टर करतो, तर BCG वॅक्सिन. ओके. पॅलिएटिव्ह केअर काय प्रोव्हाइड करतो आपण सपोर्ट करण्यासाठी पर्सनला जो की लाईफ लिमिटिंग इलनेस पासून सफर करतो. जसे की तो ऍड्रेस काय करणार, त्याची फॅमिली ॲज वेल ॲज तो क्लायंट, त्याला आपण पॅलिएटिव्ह केअर असं बोलतो. यांची काय आपले पॅलिएटिव्ह केअर असे की त्यांना इम्प्रूव्ह करायला लावायचे आपल्याला क्वालिटी लाईफ ऑफ त्यांची केअर. ट्रीटमेंट असेल, सिम्पटम्स असेल तर एंड ऑफ लाईफ सगळं, जसे की पेन असेल, डिस्ने, डिलिरियम, डिप्रेशन, फटीग, वीकनेस, स्लीप डिप्रेशन आणि कॅकॅक्झिया सपोर्ट करायचं आहे आपल्याला त्यांच्या फॅमिलीला आणि पेशंटला. हे आपले एम्स आहे पॅलिएटिव्ह केअर बद्दल. नॅशनल हॉस्पिटल्स पॅलिएटिव्ह केअर ऑर्गनायझेशन त्यांनी काय गोल अरेंज केलं होतं की पॅलिएटिव्ह केअर ही इम्प्रुव्हमेंटेशन पाहिजे क्वालिटी ऑफ लाईफ म्हणून त्यांच्या पेशंटच्या. क्रिटिकली इल जे पर्सन असेल, त्यांना काही कॅन्सर असेल, खूप इल पर्सन असेल, त्यांना आपण हेल्प करतो ट्रीटमेंटसाठी आणि त्यांना इंटरडिसिप्लिनरी केअर आपण प्रोव्हाइड करतो ॲज अ टीम प्रोसेस म्हणून. सिम्पटम्स काय, मॅनेजमेंट काय त्यांचे कॅन्सर पेशंटचे, पेन मॅनेजमेंट आपण करतो त्यांना, डिस्ने असेल, फटीग असेल, वीकनेस असेल, स्लीप डिस्टर्बन्स असेल, त्यानंतर कॅकॅक्झिया असेल, डिप्रेशन असेल, मॅलन्यूट्रिशन आणि डिहायड्रेशन असेल, यांना आपण हे सिम्पटम्स आहे आपले कॅन्सर पेशंटचे. ओके. सो आता आपण आज काय काय बघितलं, आपण आज बघितलं की ऑन्कोलॉजिकल मध्ये आपण आज काय हार्मोनल थेरपी बघितली, बरोबर. फर्स्ट काय बघितलं आपण, हार्मोनल थेरपी बघितली आपण. त्यानंतर जीन थेरपी बघितली, इम्युनोथेरपी बघितली आणि पॅलिएटिव्ह केअर आपण त्या ठिकाणी बघितली. सिम्पटम्स, ओके, पेशंटचे काय बघितलं आपण, सिम्पटम्स बघितले, त्यानंतर पेशंटला मॅनेजमेंट बघितली. ओके. हॉस्पिटल्स केअर सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. ओके. सो एवढं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तुम्हाला काय आवडत असेल तर विचारू शकता ऑन्कोलॉजी बद्दल. ओके. थँक्यू सो मच.